नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। सर्वत्र ढोल ताशाचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, महिला, पुरुष आणि सर्वत्र निळे झेंडे, तर जय भीमचे गगनभेदी नारे अशा माहोलमध्ये बुलढाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी झाली। सायंकाळी 5 वाजता वाडावाडातून मिरवणुकीत सहभागी होणारे चित्ररथ गांधी भवन येथे एकत्रित होऊन सायंकाळी शोभायात्रेला सुरुवात झाली। शोभायात्रेत तरुणांमध्ये कमालीचा जोश दिसत होता। बुलढाणा शहरातून जवळपास 10 ते 12 डीजे सहभागी झालेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती या शोभायात्रेचं आकर्षण ठरले। तर गांधी भवन, शहर पोलीस स्टेशन, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक मार्गे ही शोभायात्रा रात्री गांधी भवन इथं विसर्जित करण्यात येणार आहे। मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक संघटनांनी पिण्याच्या पाण्याची व शरबतची व्यवस्था केली होती। या शोभायात्रेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। जालन्यात आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दंडेलशाहीपणाचा सामना गोरगरीब शेतकऱ्यांना करावा लागला। गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतमाल महापालिका स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कचरा गाडीत टाकून दिला। त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचा रोष स्वतःवर ओढून घेऊ नका अशी आर्तहाक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना घातली। जालना शहरातील मस्तगड परिसरात आठवडी बाजार भरतो। काल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवार असल्यानं नेहमीप्रमाणे मस्तगड भागात आठवडी बाजार भरवण्यात आला होता। मात्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार असल्याचं कारण देत महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अचानक कारवाई करत गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतमाल हा चक्क कचरा गाडीत भरून घेऊन गेलेत। काही स्वच्छता निरीक्षकांनी स्वतः आपल्या वाहनांमधून गोरगरीब शेतकऱ्यांचा भाजीपाला टाकून घरी घेऊन गेले असल्याचा आरोप मनसेचे विलास तिकांडे यांनी केलाय। तसंच कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या मालावर हात साफ केला। यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे। आठवडी बाजार असल्यानं गावखेड्यातून शेतकरी आपल्या कष्टानं पिकवलेला भाजीपाला माल विकण्यासाठी जालना बाजारपेठेत आले होते। मात्र जालना शहर महानगरपालिकेचे कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षक पोलीस बळासह मस्तगड भागात दाखल झालेत आणि काही एक शब्दही न बोलता शेतकऱ्यांचा शेतमाल उचलून कचरा गाडीत फेकण्यास सुरुवात केली। त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांत संतापाची लाट निर्माण झाली। आजचा विषय असा होता, आज रविवार होता, रविवारी आज इथं बाजार भरतोय। बाजार भरायचा काय अडचण नाहीये, पण महानगरपालिकेनं अचानक यांना धाड केली की 5 वाजता येऊन यांनी हा बाजार सगळा उद्ध्वस्त केला। मग याला उद्ध्वस्तच करायचा होता तर मग यांनी अगोदरच बसून द्यायचा नव्हता ना। आज 3रा हप्ता इथं बाजार बसतोय, मग यांनी महानगरपालिकेचा टॅक्स पावत्या जमा केल्या, नंतर यांनी हा बाजार 4-5 वाजता उठवले ना। मग याला आयुक्त साहेबाला आमचं एकच म्हणणं आहे, हा लोक शेतकरी लोक आहे, हे खेड्यापाड्याने येऊन इथं बाजार करतात, मग तुम्ही ऐन टायमाला का उठेला? म्हणजे तुमचं पोट भरल्यानंतर यांना व्यापाऱ्याला हे करायचं का? आज सणासुदीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, ह्या निमित्ताने आज भरपूर लोकांना माल सुद्धा भरलेला होता। मग आयुक्त साहेबांना फक्त यांची टक्केवारी आणि हा बाजार सगळा उद्ध्वस्त केला त्यांनी ऐन टायमाला। आज तुम्ही अनेक ठिकाणी बघा, व्यापाऱ्यांना माल यांनी नगर परिषदना घंटा गाडी आणून घंटा गाडीत हा माल टाकला यांनी। मग घंटा गाडी लोकांचा खाण्यापिण्याचा माल होता, हा घंटा गाडीत यांनी टाकावं का? आज आम्ही काही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला विचारलं की बाबा तुम्ही हा का बाजार उद्ध्वस्त केला? त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, याच्यामुळे आम्ही हा बाजार आता उठवला। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, काही हरकत नाही, मग यांनी हा बाजार सकाळीच बसून द्यायचा नव्हता ना। म्हणजे नगरपालिकेचा टॅक्स जमा करायचा, नंतर हा बाजार उद्ध्वस्त करायचा। आता खेड्यापाड्यात लोकांना जो माल आणलेला आहे तुम्ही बघा साहेब, एक तर पहिले पाणी पाऊस नसल्यामुळे भानगड आहे। आज यांनी कमीत कमी 50 किलो 100 किलो माल हा शेतकऱ्यांना फेकून द्याला। म्हणजे एवढा यांनी आयुक्त साहेबांना एवढं करायचं नव्हतं, यांनी सकाळी सांगायचं असतं हे बघा इथं बाजार बसू नका। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत उभे असलेले बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार राजेंद्र उर्फ प्रशांत रामटेके यांना 14 एप्रिलला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं MIMचे जिल्हाध्यक्ष सय्यद अमान अहमद यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं।
देशातील काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम बांधवांसाठी काहीही केलेलं नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतर देशातील मुस्लिम समाजाच्या समस्या व मूलभूत गरजा पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे आज MIMने पत्रकार परिषदेत बहुजन समाजवादी पार्टीला पाठिंबा दिल्याचं पत्रकार परिषदेत घोषित केलं. यामुळे MIMचे जिल्हाध्यक्ष व बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार राजेंद्र उर्फ प्रशांत रामटेके, बसपा शहर अध्यक्ष शिराजकुमार गोकुलवार व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुलढाणा जिल्ह्यात आले असून त्यांच्या बुलढाण्याच्या महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आज जळगाव जिल्ह्यातील पारोडा, एरंडेल येथील शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक पक्षप्रवेश करण्यात आला आहे. आमदार चिमणराव आबासाहेब यांच्या नेतृत्वात या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तसंच राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष 6000 पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. अतुल भाऊ मराठे हे देखील आपल्या पक्षात प्रवेश करतायत. त्यांचं देखील स्वागत आदरणीय शिंदे साहेबांनी करावं ही विनंती करतो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.